एक रिलेटिव्ह आजारी होते म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी 5 मिनिटं ICU रूममध्ये होतो. एकदा कधीतरी तुम्ही हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाऊन बसा, फक्त 5-10 मिनिटं. मी गॅरंटी देतो तुमचा आयुष्याकडे बघण्याचा पूर्ण पर्स्पेक्टिव्हच बदलून जाईल. तिथं कोणी पैसे, स्टेटस, करिअर किंवा रिलेशनशिप बद्दल चर्चा करत नाही. तिथे एकच प्रश्न असतो, तो बरा होईल ना? आणि तेव्हा कळतं की आपण ज्यासाठी इतका ताण घेतो त्याला जिथे काहीच किंमत नाहीये. आज रोज म्हणतो हे नाही मिळालं, ते नाही झालं, तो सोडून गेला, माझं नुकसान झालं. पण तिथे बसल्यावर एक वेगळीच क्लॅरिटी येते की जे आहे ते किती मोठं आहे. श्वास चालू आहे, शरीर चालतंय, मेंदू काम करतोय आणि आपण त्याची किंमतच करत नाही. आणि मग हळूहळू विचार बदलतो, प्लॅन अपूर्ण राहिले, ठीक आहे पुन्हा करू. पैसे गेले, परत कमावू, नातं तुटलं, स्वतःला परत उभा करू. कारण एक गोष्ट अजून शिल्लक आहे, संधी आहे. आणि ती संधी म्हणजे आयुष्य. मग अशा वेळी काय करायचं? जे नाही आहे त्यावर रडणं थांबवा आणि जे आहे त्याची व्हॅल्यू ओळखा. आजपासून एक सवय लावा. सकाळी उठल्यावर एक क्षण थांबा आणि फक्त एवढं फील करा की आज पण दिवस मिळाला. बाकी सगळे प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह होतील किंवा करू. आधी हे अक्नॉलेज करा की तुम्ही आहात आणि असणं हे सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे. मुद्दामून करत नाही आहात, मान्य आहे. सगळं स्वतःहून हँडल करायचा प्रयत्न करत बसू नका. कधी कधी क्लॅरिटी बाहेरूनच मिळते. एक्सपर्ट हेल्प घ्या.